नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत. कसे तुम्ही? बरे आहेत ना मित्रांनो? तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा जो विषय मी घेऊन आलेलो आहे, आज जो मी व्हिडिओ बनवणार आहे तो एका खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवत आहे. महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा ज्याचं नाव आहे परभणी जिल्हा. हो मित्रांनो, आज मी परभणीविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. परभणीचे महत्त्व काय, परभणीचा ऐतिहासिक, भौगोलिक तसेच सांस्कृतिक गोष्टीबद्दल मी आज बोलणार आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता सुरू करूया मग आजच्या आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 6 विभाग येतात. त्या 6 विभागापैकी एक आहे मराठवाडा विभाग आणि मराठवाडा विभागामध्ये 8 जिल्हे येतात. त्या 8 जिल्ह्यांपैकी एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्याविषयी माहिती सांगण्या अगोदर मी तुम्हाला मराठवाड्याविषयी थोडक्यात माहिती देतो. मराठवाडा मुक्तीसंग्रामबद्दल पण मी एक छोटासा व्हिडिओ बनवेल, तो सविस्तर बनवेल. पण त्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की मराठवाडा स्वातंत्र्य कसा झाला ते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. तेव्हा मराठवाडा हा पारतंत्र्यातच होता. कारण भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 365 संस्थानामध्ये भारत हा विखुरला गेला होता. त्यापैकी 362 संस्थानं भारतामध्ये समाविष्ट झाली. राहिलेली जे 3 संस्थानं होती त्यापैकी एक मराठवाडा होता. आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकार्याने खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. 17 सप्टेंबर 1948 ह्या दिवशी, त्या दिवशी मराठवाडा स्वातंत्र्य झाला. आणि त्याच मराठवाड्याचा एक प्रमुख जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. मित्रांनो, परभणीची लोकसंख्या जवळपास 19,65,700 इतकी आहे. तर परभणीचे क्षेत्रफळ 6,250 चौरस किलोमीटर एवढे आहे. परभणीच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा, तर पश्चिमेकडील भागात बीड जिल्हा आणि जालना जिल्हा आहेत. परभणीमध्ये 9 तालुके, 848 गावे, एक महानगरपालिका आणि 8 नगरपंचायत आहेत. परभणीतील एकूण 9 तालुके कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, गंगाखेड आणि पूर्णा हे एकूण 9 तालुके परभणीमध्ये आहेत. प्राचीन काळी परभणीला प्रभावती नगरी असे म्हणत. प्रभावती नगरी हे नाव हे प्रभावती देवीच्या प्राचीन मंदिराच्या अस्तित्वामुळे पडले होते. आणि प्रभावती या शब्दाचा अर्थ लक्ष्मी आणि पार्वती असा होतो. परभणीचे एक वैशिष्ट्य म्हणजे परभणीमध्ये तुराबुल हक पीर बाबांचा उरूस भरतो आणि हा उरूस दरवर्षी 2 फेब्रुवारीला सुरू होतो आणि जवळपास 10 ते 12 दिवस हा उरूस साजरा केला जातो. आणि ह्या उरुसामध्ये, या समारंभामध्ये अनेक जातीचे, अनेक पंथांचे लोक येऊन इथे सुखासमाधानाने हे 10-12 दिवस साजरे करतात. आपले जातीभेद बाजूला ठेवून, मतभेद बाजूला ठेवून हा उरूस साजरा करतात. हे एक परभणीचे खूप मोठे वैशिष्ट्य आहे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये, परभणी शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. भारतात एकूण बोटावर मोजण्या एवढेच कृषी विद्यापीठ आहेत, गव्हर्नमेंटचे कृषी विद्यापीठ आहेत. त्यापैकी एक आहे परभणी जिल्ह्यातील, परभणी शहरातील मराठवाडा कृषी विद्यापीठ. पण 2013 या साली परभणी कृषी विद्यापीठाचे नाव बदलून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले. ह्या कृषी विद्यापीठामध्ये अनेक शेतकी अभ्यासक्रम राबवले जातात. तसेच शेतीविषयक अनेक संशोधन करून ते विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत सुद्धा पोहोचले जातात. मराठवाडा कृषी विद्यापीठ जे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे त्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे डिटेलमध्ये. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे महत्त्व आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ किती क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे आणि त्याचे महत्त्व किती आहे त्याबद्दल मी एक छोटासा व्हिडिओ बनवेल. परभणी शहरातून 222 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो आणि परभणीचा RTO कोड MH22 आहे. परभणी शहरातील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे पारदेश्वर मंदिर. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरातील महादेवाचं जे शिवलिंग आहे ते पाऱ्यापासून म्हणजे मर्क्युरीपासून बनलेलं आहे. साधारण तापमानामध्ये हे द्रव स्वरूपात असतं, पण हे एकमेव असं पाऱ्याचं शिवलिंग आहे. हे एकमेव पाऱ्याचं शिवलिंग आहे जे की साधारण तापमानामध्ये सुद्धा स्थायी स्वरूपातच आहे आणि त्यामुळे ह्याला पारस शिवलिंग असं म्हणतात. मित्रांनो, आता आपण परभणी जिल्ह्याच्या धार्मिक स्थळांविषयी माहिती घेऊयात. परभणी शहरापासूनच जवळ गंगाखेड एक शहर आहे जो की परभणीचा तालुका आहे. आणि ह्या गंगाखेडपासूनच या गंगाखेड जवळूनच गोदावरी नदी वाहते आणि गोदावरी नदीच्या काठावरच संत जनाबाई यांची समाधी आहे. गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत. त्यापैकी मुदगुलेश्वर एक खूप प्रसिद्ध मंदिर आहे. या मुदगुलेश्वराच्या दर्शनासाठी खूप लोक
पूर्ण जिल्ह्यामधून पूर्ण राज्यामधून दर्शनासाठी येतात। हे मुदगुलेश्वराचे मंदिर मुदगल गावाच्या काठावर आहे। मुदगल गाव हे पाथरी तालुक्यात येतं। पाथरी तालुका आहे परभणीचाच तालुका आहे। आणि त्यानंतर पाथरी शहरामध्ये साईबाबा यांचं जन्मस्थान आहे। तेथे खूप मोठं भव्य मंदिर आहे साईबाबाचं। साईबाबाच्या दर्शनासाठी राज्यातून अनेक ठिकाणाहून लोक दर्शनासाठी येतात। संत श्री पंडित गुरु महाराज पार्डीकर यांची समाधी लासिना या गावी आहे आणि लासिना गाव परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यामध्ये येतं। ह्या पंडित गुरु पार्डीकर महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून अनेक गावातून लोक दर्शनासाठी येतात। परभणीपासूनच जवळ त्रिधारा आहे। येथे 3 धारांचा संगम होतो आणि येथे ओंकारनाथ या सिद्ध पुरुषांचे मंदिर आहे। तर मित्रांनो, ही होती परभणी जिल्ह्याबद्दलची थोडक्यात माहिती। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून भविष्यातील जे मी दुसऱ्या जिल्ह्याबद्दल जे काही व्हिडिओ बनवणार आहे त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर मित्रांनो, काळजी घ्या, बाहेर फिरू नका, हात सॅनिटाईज करत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।